गाईज वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आता ब्लॉग कशासाठी माहिती आहे का, की आपण काल जे काम केली होती ना शेतामध्ये उन्हात दिवसभर, तर त्याचं आज आपल्याला मोटरची लाईट आल्यावर पाणी बघायचं होतं कसं पडतंय कसं नाही. तर बघायला लागली की आता पाणी वगैरे मोटर वगैरे चालू केली. मग आता बघू चला पाणी कसं पडतंय. चांगलं व्यवस्थित पडत असेल तर ठीक, नसेल तर मग अजून काहीतरी करावं लागेल जुगाड. तर गाईज बघा असं पाणी वगैरे पडायला लागलं लॅटरमधलं. असं मस्तपैकी भिजलं एक अर्धा पाऊण तास झाला असं लाईटून, तर एवढं अर्धा पाऊण तासात एवढं भिजलं बघा सगळं. म्हणजे छान भिजायला लागले. आता उद्या रोप येतील किंवा आज पण येऊ शकतात रोपं. मग रोप आल्यानंतर टमाटे वगैरे लावायचे त्याच्यामध्ये दाखवते तुम्हाला सगळं मी. भिजले पण व्यवस्थित भिजायला लागले. तिकडे पण भिजायला लागले बघा. आणि आता ते शेळ्याशीला काय वैरून शिपशी बाबळीचं फाटा तोडून टाकणार वाटतं शेळ्याशीला आता आमची. खूप खूप दिवसापूर्वीचा खूप म्हणजे खूप 4-5 वर्ष झाले असते ह्या बघायला. ते झोका बांधायला तसंच आहे, पंचमीला बांधला आम्ही सोडतच नाही. सांग मन बोल मन मन झुरतया. काय झालं नाही. तर गाईज शेतातून आले आता तरी येऊन थोडं जरा झोप लागायला लागले. झोपते थोडा वेळ उठल्यावर बघू. गाईज आता उठले झोपेतून, आता आवरायचं रील्स काढायचे. गाईज शूटसाठी आपण रेडी झालेलं आहे. आता करायचं शूट मस्तपैकी. चला गाईज ही दारू कोणतं पिऊन टाकली बरं का बाटली. आणि बारका असताना काय करून शाळेला जाताना असं रस्त्यावरती बाटल्या होतायच्या. असं तोंडावर म्हणजे रस्त्यावर फोडतो आम्ही. आता रस्त्या फोड्या माझ्या कोणतं गोंधळ करते म्हणून मी अशी फोडतो मी बाटल्या. कशी मजा यायची आम्हाला, मजा यायची. तर गाईज बघा मी काल शिंगल पडते बघू नियम लागला होता. तर गाइज हम चल रहे हैं गाँव में, हमारे भगवान की पूजा करने चले जा रहे हैं हम. चलो तुम लोगों को भी दिखाते हैं. आज कोणच नाही, एकटी चालली मी. काय त्याला थोडं जायचं काय होतं त्याला. हां जायचं बिकटी यायचं बिकटी. किसी से डरते थोडी आहे हम लोग है. पाऊले चालती पंढरीची वाट. नाही आमची पाऊले कुठे चालत माहिती आहे का, जत्राच्या मंदिरात चालत पाऊले आमची. तर गाईज काय सांगा बघू तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही काय म्हणताय. पण आमच्या इकडे केकर म्हणतात बरं का. हे कसं उपयोगाचं माहिती आहे का, जेव्हा आपल्या म्हणजे पहिल्यांदा बांधायला काय नसतं ना पेंड्या वगैरे बांधायच्या, कडब्याच्या मकाच्या पेंड्या कशाच्या पेंड्या बांधायच्या असते ना गव्हाच्या. तर ही असं काही असं फाडायचं पूर्ण. आता माझ्या कोण नाही दाखवलं असतं, हे फाडायचं असतं असं पूर्ण. असं जी दोऱ्या अशा करायच्या म्हणजे पूर्ण पर्यंत असं हे करत असं दोऱ्या करून पेंड्या बांधायला उपयोग येत होता आधी आजी माणसाची त्याने बांधायची. मग ही पेंड्या बांधायला उपयोग ठरत होता पहिल्याच्या काळात. आता काय आता सुद्धा पण पहिला असं बांधत होती पेंड्या. तुम्ही कमेंट करून सांगा बांधत होती नाही. गाईज ह्यांनी मला बघून आता काय वर इन्स्टॉल म्हणून गाडी थांबत केली बरं का. काय रिस्टार चालत चाललं काय म्हणून गावात. मी म्हणलं हां मी म्हणलं जावा भारी वाटतं असं कोणतं काय तर म्हणा रिस्टार. आता मी रिस्टार झाली बी नाही तोपर्यंत रिस्टार म्हणते सगळे तुम्हाला. झाल्यावर म्हणा झाल्यावर आता नका. झाल्यावर सगळ्यांची बुद्धी बंद होती मला माहीत आहे. व्हायच्या आधी सगळे म्हणतात रिस्टार म्हणजे उभं फुगून बसवायचं सर्व झाडावर ठरवायचं असं असते लोकांचं काम. हे चांगले बरं ह्यांचं काय नाही ह्यांना बोल ना काय काय लोकांनी सांगायला लागले. हे ना लोक आहेत. बघा काय झाडून काढलं किती मस्त दिसायला लागले. वाईट आमची पूजा वगैरे झाली देवाची. चला आता घरी काय काम तुला पैसे झाला तुला पैसे झाले बाय बाय तर गाईज नंतर आम्ही जेवढा तुम्हाला घरी येऊन जेवण वगैरे झाला तर झोपलो आता मस्तपैकी. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय.